हॅलो फ्रेंड्स, मी स्वप्नील अग्रवाल. आज आपण मॅथमॅटिक्स पार्ट 1 मधला 12th स्टँडर्ड मधला नवीन चॅप्टर स्टार्ट करणार आहोत. चॅप्टरचं नाव आहे ट्रिग्नोमेट्री फंक्शन. ओके, ट्रिग्नोमेट्री फंक्शन स्टार्ट करण्या अगोदर आपणास सांगायचं आहे की न्यू सिलेबस आणि ओल्ड सिलेबसमध्ये ट्रिग्नोमेट्री फंक्शन मध्ये काही चेंज केलेलं नाहीये. मायनर चेंजेस आहेत, ते म्हणजे की एक्झाम्पल्स वगैरे जरा स्किप केलेले आहेत न्यू सिलेबसमध्ये. अदरवाईज नवीन आणि जुन्या सिलेबसमध्ये बाकीचे पॉईंट्स सगळे आर्टिकल्स वगैरे सेमच आहेत, फक्त एक्झाम्पल स्किप केलेले आहेत. ओके, आता आपण ट्रिग्नोमेट्री फंक्शन स्टार्ट करण्या अगोदर ट्रिग्नोमेट्री फंक्शन्स तुम्हाला 11 मध्ये झालेले आहे, त्यामधले तुम्हाला अलाइड अँगल्स माहीत असणे गरजेचं आहे. तसेच ट्रिग्नोमेट्रीचे फंक्शनचे फॉर्म्युले वगैरे माहीत असणे खूप गरजेचं आहे. ते तुम्हाला 12th स्टँडर्डमध्ये या चॅप्टरमध्ये तुम्हाला ट्रिग्नोमेट्री फंक्शनमध्ये ते लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला अलाइड अँगल्स महत्वाचं की अलाइड अँगल्स माहीत असणे खूप गरजेचं आहे. ओके, ठीक आहे. आता आपण ट्रिग्नोमेट्री फंक्शन स्टार्ट करणार आहोत. त्यामध्ये 3 पार्ट आहेत ट्रिग्नोमेट्री फंक्शनमध्ये, म्हणजे 3 युनिट म्हणले तरी चालेल त्यामध्ये. तर पहिला युनिट आहे त्यात ट्रिग्नोमेट्री फंक्शन मधला की ट्रिग्नोमेट्री इक्वेशन्स अँड द सोल्युशन्स, हा पहिला सब युनिट म्हणलं तरी चालेल. ओके, नंतर सेकंड युनिट असेल तर तो असणार आहे सोल्युशन ऑफ ट्रँगल. ओके, आणि थर्ड असेल तो इनवर्स ट्रिग्नोमेट्री फंक्शन. ओके, तर आज आपण फर्स्ट सब युनिट स्टार्ट करणार आहोत ट्रिग्नोमेट्री इक्वेशन्स अँड द सोल्युशन. त्यामध्ये आपण ट्रिग्नोमेट्री इक्वेशन म्हणजे काय ते पाहणार आहोत. तसेच सोल्युशनचे टाईप आहेत 2, एक आहे ते प्रिन्सिपल सोल्युशन आहे, तर दुसरं आहे ते जनरल सोल्युशन. तर आज आपण प्रिन्सिपल सोल्युशन ही पाहणार आहोत. ओके, सेकंड सब युनिट आहे सोल्युशन ऑफ ट्रँगल. त्यामध्ये आपण पोलर कोऑर्डिनेट्स पाहणार आहोत, रिलेशन बिटवीन कार्टेशियन पोलर कोऑर्डिनेट्स बघणार, सोल्युशन ऑफ ट्रँगल्स, साइन रूल, कोसाइन रूल, प्रोजेक्शन रूल, ऍप्लिकेशन ऑफ साइन रूल, कोसाइन रूल अँड प्रोजेक्शन रूल बघणार आहोत. ओके, आणि थर्ड सब युनिट आहे तर त्यामध्ये तो इनवर्स ट्रिग्नोमेट्री फंक्शन. त्यामध्ये आपण ग्राफ्स ऑफ इनवर्स ट्रिग्नोमेट्री फंक्शन बघणार आहोत. तसेच प्रिन्सिपल व्हॅल्यूज ऑफ इनवर्स ट्रिग्नोमेट्री फंक्शन बघणार आहोत. तसे प्रॉपर्टी ऑफ इनवर्स ट्रिग्नोमेट्री फंक्शन बघणार आहोत. तर आज आपण स्टार्ट करूया ट्रिग्नोमेट्री इक्वेशन्स अँड द सोल्युशन. ओके, ठीक आहे. तर पाहूया आपण ट्रिग्नोमेट्री इक्वेशन म्हणजे काय ते. ओके, वी डिफाईन अ ट्रिग्नोमेट्री इक्वेशन अँड इट्स सोल्युशन. ओके, तर अगोदर आपण ट्रिग्नोमेट्री इक्वेशन म्हणजे काय ते पाहूया. अँड इक्वेशन इन्व्हॉल्विंग ट्रिग्नोमेट्री फंक्शन ऑफ व्हेरिएबल इज नोन ॲज ट्रिग्नोमेट्री इक्वेशन. सिंपल डेफिनेशन सांगितलेले आहे की जे इक्वेशन आहे ते ट्रिग्नोमेट्री फंक्शन मध्ये असेल ऑफ व्हेरिएबल्स, त्याला काय म्हणू शकतो आपण ट्रिग्नोमेट्री इक्वेशन. फॉर एक्झाम्पल बघा, साइन एक्स इक्वल टू 1/2, tan x इक्वल टू -√2. ओके, cos 3x इक्वल टू cos 5x आर ऑल ट्रिग्नोमेट्री इक्वेशन्स. ओके, हे सगळं ट्रिग्नोमेट्री फंक्शन मध्ये आहे, त्यामुळे याला काय म्हणू शकतो ट्रिग्नोमेट्री इक्वेशन. आता इथं cos 3x इक्वल टू cos 5x, म्हणजे cos 5x आपण एलजीएसला घेऊ शकतो, म्हणजे cos 3x मायनस cos 5x इक्वल टू काय 0, म्हणजे हे पण शेवटी काय झालं आपलं ट्रिग्नोमेट्री इक्वेशन. ओके, ह्याला काय म्हणू शकतो आपण ट्रिग्नोमेट्री इक्वेशन म्हणतो. ठीक आहे, तर आता आपण पाहणार आहोत की समजा आपण ट्रिग्नोमेट्री इक्वेशन दिलं असेल तर त्याचं सोल्युशन कसं फाइंड करायचं. ओके, तर ते पण आपण पाहणार आहोत. मग सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्री इक्वेशन इज द व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएबल विच सॅटिस्फाय द इक्वेशन. म्हणजेच काय की आपण झालेलंच आहे डिफरन्शियल इक्वेशन आपण पाहिलंच आहे की समजा dy/dx इक्वल टू काय असेल की cos x असेल, तर आपण काय फाइंड करतो त्याचं सोल्युशन कसं असतं की y इक्वल टू काय येणार आहे. मग y इक्वल टू काय असेल त्याचं sin x प्लस c असेल जनरल सोल्युशन. ओके, मग त्याच पद्धतीने आपल्याला सोल्युशन फाइंड करायचं असेल तर ते व्हॅल्यू फाइंड करायचे, ते व्हॅल्यू ते दिलेलं इक्वेशन काय व्हायला पाहिजे सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. तर त्याला आपण काय म्हणणार आहोत सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्री इक्वेशन म्हणणार आहोत. ओके, फॉर एक्झाम्पल पाहूया, अ सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्री इक्वेशन साइन एक्स इक्वल टू 1/2 इज एक्स इक्वल टू काय असेल
पाय बाय 6 बघा, म्हणजे x इक्वल टू पाय बाय 6 इथे एक्सच्या ठिकाणी पुट करा आणि साइन पाय बाय 6 काय यायला पाहिजे 1/2 येते का, साइन पाय बाय 6 काय असतो 1/2, म्हणजे दिलेलं इक्वेशन काय होत आहे सॅटिस्फाय केव्हा, ज्यावेळेस x इक्वल टू काय असणार आहे पाय बाय 6 असेल त्यावेळेस, म्हणजेच x इक्वल टू पाय बाय 6 या दिलेल्या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचं काय असणार आहे सोल्युशन असणार आहे. ओके, सिंपल आहे. त्याच पद्धतीने सेकंड एक्झाम्पल पाहूया आपण. अ सोल्युशन ऑफ द इक्वेशन cos x equal to 1/√2 is x equal to pi by 4. ओके, x equal to pi by 4 साठी cos equal to 1/रूट असणार आहे, बरोबर आहे. म्हणजे दिलेले ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन काय करणार आहे, x equal to pi by 4 काय होणार आहे घेतल्यावर सॅटिस्फाय होणार आहे. म्हणजे सोल्युशन काय झालं, cos x equal to 1/√2 चं x equal to pi by 4. ओके, ठीक आहे. मग तुम्हाला काही शंका येऊ शकते की सर की सोल्युशन्स हे एकच असतं, युनिक असतं का, फायनाइट असतं का इन्फायनाइट असतं वगैरे वगैरे. ओके, लक्षात ठेवा ट्रिग्नोमेट्री इक्वेशन मध्ये सोल्युशन हे तुम्हाला फायनाइट ही मिळू शकतात किंवा इन्फायनाइट ही सोल्युशन्स भेटू शकतात. ओके, मग त्यासाठीच तिथे आपण दोन टाईप येणार आहेत. एक येणार आहे ते प्रिन्सिपल सोल्युशन येणार आहे आणि सेकंड येणार आहे तो जनरल सोल्युशन येणार आहे. ओके, त्यावेळेस आपण पाहणारच आहोत. तेच मी सांगितलेलं इथं. But like an algebraic equation, a trigonometric equation can also have either a finite number of solution or an infinite number of solution. ओके, हेच मी आता सांगितलेलं आहे की आता तुम्ही म्हणशाल सर अल्जेब्राइक म्हणजे काय की म्हणजे x प्लस वाय इक्वल टू 0. ओके, किंवा x प्लस वाय इक्वल टू 2, तर x ची व्हॅल्यू काय, x इक्वल टू तुम्ही 1 घेऊ शकता आणि y इक्वल टू 1 म्हणजे काय आलं इक्वल टू 2 म्हणजे ते सॅटिस्फाय. नंतर समजा काय घेऊ शकता तुम्ही, x इक्वल टू 4 घेऊ शकता, y इक्वल टू -2 तर काय येणार आहे 2, किंवा मग x इक्वल टू -2 आणि y इक्वल टू 4 घेऊ शकता, मग काय येणार आहे 2 येणार आहे. ओके, त्यामुळे हे इन्फायनाइट मेनी सोल्युशन्स आपणास भेटू शकतात कुठे, अल्जेब्राइक इक्वेशनला. तसे ट्रिग्नोमेट्रीला पण ते भेटू शकतं की ते फायनाइट असू शकतं किंवा इन्फायनाइट असू शकतं. आता आपण जे काय आता एक्झाम्पल पाहिलं तर ते काय मिळालं आपल्याला फायनाइट मिळालं, बरोबर आहे. साइन x इक्वल टू 1/2 x इक्वल टू पाय बाय 6. ओके, ठीक आहे. हिअर वी डिफाईन टू टाइप्स फॉर ट्रिग्नोमेट्री इक्वेशन्स. फर्स्ट आहे तो प्रिन्सिपल सोल्युशन आणि सेकंड आहे तो जनरल सोल्युशन असणार आहे. ओके, ठीक आहे. तर आता पाहूया आपण द प्रिन्सिपल सोल्युशन म्हणजे काय ते. ओके, डेफिनेशन बघूया. द सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्री इक्वेशन ऑफ अन अननोन अँगल x where 0 less equal x less strictly less 2 pi are called as its principal solution. सिंपल डेफिनेशन आहे प्रिन्सिपल सोल्युशनची की कोणतेही तुम्हाला ट्रिग्नोमेट्री इक्वेशन दिला असेल तर आपण सोल्युशन म्हटलं तर काय फाइंड करायचं, त्याचं एक्स फाइंड करावं लागेल आणि तो एक्स आहे ना तो 0 लेस इक्वल एक्स लेस 2 पाय असेल त्यामधले असेल तर ते काय असणार आहे प्रिन्सिपल सोल्युशन, त्यातली मधलीच व्हॅल्यू घ्यायची. मग ते काय असणार आहे दिलेल्या ट्रिग्नोमेट्री इक्वेशनचं काय असणार आहे ते सोल्युशन असणार आहे. फॉर एक्झाम्पल बघा, साइन एक्स इक्वल टू 1/2 दिले. ओके, साइन एक्स इक्वल टू 1/2 इम्प्लाइज एक्स इक्वल टू पाय बाय 6. ओके, एक्स इक्वल टू काय पाय बाय 6 असेल तर साइन पाय बाय 6 इक्वल टू काय असतो 1/2 आणि एक्स इक्वल टू 5 पाय अपॉन 6 तुम्ही तर साइन 5 पाय अपॉन 6 पुट केलं तरी पण तुम्हाला तिची व्हॅल्यू काय मिळणार आहे 1/2. तुम्ही इथं आलेड अँगल्स यूज केला तर लगेच येणार आहे ते 1/2 व्हॅल्यूज येते आणि ते पाय अपॉन 6 0 लेस इक्वल एक्स लेस 2 पाय मध्ये आहे आणि 5 पाय अपॉन 6 पण आहे का, आहे. पुढे पण येणार आहे तुम्हाला की सर 13 पाय अपॉन 6 पण येणार आहे. भरपूर आपल्याला काय मिळणार आहे सोल्युशन मिळणार आहे. पण प्रिन्सिपल सोल्युशन काय की या रेंज मध्ये पाहिजे, कशा 0 लेस इक्वल एक्स लेस 2 पाय या रेंज मध्ये असेल तर त्याच तेवढेच व्हॅल्यूज घ्यायचे आपण आणि ते काय असणार आहे त्या दिलेल्या ट्रिग्नोमेट्री इक्वेशनचं काय असणार आहे प्रिन्सिपल सोल्युशन असणार आहे. ओके, नाही तुम्हाला शंका येईल की सर सोल्युशन अजून भेटतात की, भेटणार आहेत. ओके, भरपूर भेटणार आहेत, सोल्युशनचा काही इश्यू नाहीये. पण आपण डेफिनेशन कशाची पाहतोय प्रिन्सिपल सोल्युशनची. पण प्रिन्सिपल सोल्युशनची रेंजेस काय सांगितल्या 0 लेस इक्वल एक्स लेस 2 पाय. मग त्याच मधले रेंज बघायची की कोणती एक्सची व्हॅल्यू येतात तेवढ्याच घ्यायचं आणि ते काय असणार दिलेल्या ट्रिग्नोमेट्री इक्वेशनचं काय असणार आहे प्रिन्सिपल सोल्युशन असणार आहे. आता बघा हा चॅप्टर आहे हे 3 पार्ट मध्ये डिवाइड केलेला आहे. तर त्यामधला आपण पहिला पार्ट बघतोय तो ट्रिग्नोमेट्री इक्वेशन अँड
द सोल्युशन्स. ओके, हा पार्ट बघतोय, ह्यामध्ये तुम्हाला आलेड अँगल्सची गरज खूप आहे. हा सगळा पार्ट आहे ना पहिला, ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन अँड द सोल्युशन, हे कशावर डिपेंड आहे? पूर्णपणे आलेड अँगल्सवर डिपेंड आहे. आणि पुढे आपण जनरल सोल्युशन बघणार आहोत, त्यामध्ये रिझल्ट वगैरे थेरम्स आहेत, तेही पार्ट असणं गरजेचं आहे. ओके, जेणेकरून हा पार्ट आहे जो ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन अँड द सोल्युशन, तो लगेच समजला जाईल तुम्हाला. पण त्यासाठी आलेड अँगल्स येणं खूप गरजेचं आहे, पार्ट असणं खूप गरजेचं आहे. ओके, ठीक आहे. तर आता आपण पाहूया पुढे. फ्रॉम द अबाउट डेफिनेशन इट इज क्लिअर दॅट फॉर प्रिन्सिपल सोल्युशन x इज सच दॅट 0 लेस इक्वल x लेस 2π. ओके, देअरफॉर दिस टाइप्स ऑफ सोल्युशन मे बी फायनाइट इन नंबर. ओके, ते आता फायनाइट आपल्याला मिळालेलं आहे. काय मिळालं होतं? π/6 आणि 5π/6, त्यामुळे फायनाइट नंबर मिळालं होतं. ओके, दिस टाइप ऑफ सोल्युशन मे बी फायनाइट इन नंबर. हाउएव्हर इफ द इक्वेशन लाईक कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. आता काही जण शंका येईल की सर प्रिन्सिपल सोल्युशन मध्ये फायनाइट मिळालं पण इन्फायनाइट मिळू शकतात का? मिळू शकतात. आता बघा ना, फॉर एक्झाम्पल आपण काय बघितलं की इफ द इक्वेशन लाईक कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 इज कन्सिडर, हे इक्वेशन कन्सिडर केलं, देन एव्हरी थिटा लाईंग बिटवीन 0 to 2π. ओके, एव्हरी प्रत्येक थिटा कशामधला 0 to 2π मध्ये असेल, विल सॅटिस्फाय द इक्वेशन. तो सॅटिस्फाय करणार, काय करणार आहे? ऑलवेज हे इक्वेशन काय करणार आहे? सॅटिस्फाय करणार आहे. अँड हेन्स द प्रिन्सिपल सोल्युशन आर इन्फानाइट. म्हणजेच थिटा आपण 0 to 2π मध्ये भरपूर आहे, ते सांगू शकत नाही, ते इन्फानाइट थिटा असू शकतात. ओके, त्यामुळे काय असणार? ते व्हॅल्यू हे इक्वेशन काय करणार आहे? सॅटिस्फाय करणार आहे. त्यामुळे हे काय प्रिन्सिपल सोल्युशन आपण त्या इक्वेशनचं, ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचं किती मिळणार आहेत? इन्फानाइट भेटणार आहे. त्यामुळे काही जणांना शंका येत असेल की सर ते प्रिन्सिपल सोल्युशन फायनाइटच मिळणार आहे का? नाही, इथे आपण हे कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा इक्वल 1 घेतलं, तिथं काय मिळू शकतं? आपल्याला इन्फानाइट मिळू शकतं. ओके, त्यामुळे असं काही नाही की ते फायनाइट मिळेल किंवा इन्फानाइट, ते काही सांगता येणार नाही. ते कशावर डिपेंड असणार? पूर्णपणे ट्रिग्नोमेट्री फंक्शन इक्वेशन काय दिलं त्यावर ते पूर्णपणे डिपेंड असणार आहे. ओके, ठीक आहे. आता आपण पाहिलं काय की प्रिन्सिपल सोल्युशन पाहिलेलं आहे. अगोदर आपण ट्रिग्नोमेट्री इक्वेशन पाहिलं, नंतर सोल्युशन पाहिलं. ट्रिग्नोमेट्री इक्वेशन म्हणजे काय असतं ते, नंतर त्याचे 2 टाईप आहेत. त्यातला आपण आज पहिला टाईप बघणार आहोत, तो सिंपल टाईप आहे. त्याच्यावरचे एक्झाम्पल पण खूप सोपे आहेत. आता आपण पाहिलं काय? प्रिन्सिपल सोल्युशन पाहिलं की त्याचं सोल्युशन असेल, पण ते सोल्युशन कशामध्ये असेल? 0 लेस इक्वल x लेस 2π असेल. त्यामधले जे काही रेंज असेल ते काय असेल? आपलं त्याचं सोल्युशन असणार आहे. ओके, तर आता आपण एक्झाम्पल बघणार आहोत. खूप सिंपल एक्झाम्पल आहेत हे. तुम्हाला JEE किंवा आपल्याला CET साठी ते विचारू शकतात, कारण की ते एक्झाम्पल खूप सोपे आहेत. पण त्यासाठी तुम्हाला आलेड अँगल्स येणं पण खूप गरजेचं आहे. ठीक आहे, तर फर्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ साइन x इक्वल टू 1/√2. ओके, तर आपण काय विचारलं बघा, साइन x इक्वल टू 1/√2 आहे, तर प्रिन्सिपल सोल्युशन विचारलेलं आहे, म्हणजे एक्स विचारलेलं आहे. काय एक्स काय काय येऊ शकतात? ओके, आणि ते एक्स कशामधलं असणार आहे? 0 लेस इक्वल x लेस 2π मधले असायला पाहिजे. ओके, ठीक आहे. वी नो दॅट, आपल्याला माहित आहे. काय माहित आहे? की साइन x इक्वल टू 1/√2 इक्वल टू साइन π/4. साइन π/4 बरोबर आहे ना. साइन π/4 साठी व्हॅल्यू काय असते? 1/√2. ते आपल्याला माहिती आहे. त्यामुळे एक तर एक्स आपल्याला लगेच मिळून गेलेला आहे की एक्स इक्वल टू काय मिळालं आपल्याला? π/4. पण अजून काही येऊ शकतात का? की 0 लेस इक्वल x लेस 2π मध्ये अजून काही येऊ शकतात की ते चेक करणं गरजेचं आहे. ओके, त्यामुळे साइन x इक्वल टू 1/√2 इक्वल टू साइन π/4. ओके, अँड बाय आलेड अँगल्सचा वापर करूया. वी ऑल्सो नो दॅट की बघायचं बघा, इथं साइन एक्स इक्वल टू साइन π/4 पुट केलं तर 1/√2. मग असा एक आलेड अँगल चेक करायचा, जेणेकरून की त्या आलेड अँगलचा वापर केला तर इक्वल टू परत साइन एक्स येईल. तर मग आपल्याला माहिती येईल की काय असतो? साइन π मायनस थिटा. ओके, साइन π मायनस थिटा काय असतो? साइन एक्स असतो. बरोबर आहे ना. मग साइन π मायनस एक्स इक्वल टू काय असणार आहे? साइन एक्स असणार आहे. बरोबर आहे ना. मग ठीक आहे ना. मग आपण काय करूया? साइन आता एक्स किती आहे? आपल्याला एक्स काय मिळालं? तर π/4 मिळालं. ओके, मग साइन π/4 इक्वल टू एक्सच्या ठिकाणी काय पुट करायचं? π/4. मग साइन π मायनस π/4 इक्वल टू, मग तिरकस गुणाकार करा, 4π मायनस π किती ना? 3π/4. ओके, मग साइन 3π/4 इक्वल टू काय असणार आहे? साइन π/4 पण असणार. कारण साइन π/4 ची व्हॅल्यू काय? 1/√2. मग साइन 3π/4 ची पण व्हॅल्यू काय येणार आहे? 1/√2 येणार आहे.
बरोबर आहे ना. आपण आलेल्या अँगल्सच माहिती आहे ना आपल्याला. साइन पाय मायनस एक्स इक्वल टू काय असतो, साइन एक्स असतो. ठीक आहे. तर आपणास एक्स काय मिळालं, π/4 मिळालंच आहे. त्यामुळे साइन π/4 ची व्हॅल्यू 1/√2 असणार आहे. तसेच साइन 3π/4 ची पण व्हॅल्यू काय असणार आहे, 1/√2. पण आता एक्स काय मिळाला आपल्याला, π/4 मिळाला आणि एक्स काय मिळाला, 3π/4. पण ते 0 लेस इक्वल एक्स लेस 2π मध्ये आहे का ते चेक करायचं असणारच आहे. सच दॅट 0 लेस π/4 लेस 2π. ओके, 0 to 2π मध्ये आहे. तसेच 3π/4 पण काही 0 आणि 2π मध्ये आहे. ओके, त्यामुळे देअर फॉर द रिक्वायर्ड प्रिन्सिपल सोल्युशन्स आर एक्स इक्वल टू π/4 अँड एक्स इक्वल टू 3π/4 विच इज रिक्वायर्ड प्रिन्सिपल सोल्युशन. आपल्याला एकच्या सोल्युशन मिळालेले काय मिळाले, π/4 आणि 3π/4 विच इज रिक्वायर्ड आन्सर. ओके, खूप सिंपल असतं. फक्त बघा की तुम्ही काय करता की ऑब्जेक्टिव्ह मध्ये समजा ABCD असे ऑप्शन्स दिलेले असतात की काय काय वेळेस तुम्हाला ऑप्शन π/4 पण दिलेलं असतं आणि दुसऱ्यामध्ये π/4 आणि 3π/4 म्हणजे ते करेक्ट आन्सर तुम्हाला तिथं करेक्ट म्हणजे शार्प करेक्ट आन्सर पाहिजे तुम्हाला. π/4 आहेच आहे पण तिथं 5/4 आणि परफेक्ट आन्सर असणं गरजेचं असतं. ओके, त्यामुळे तुम्ही बघितलं तर लगेच नुसतं π/4 सांगता नाही, इथं 2 येऊ शकतात. प्रिन्सिपल सोल्युशन काय मिळालं बघा, 3π/4. मग इथं काय यूज केलं बघा, आलेड अँगलचा वापर केलेला आहे. मग ते आलेड अँगल्स पण माहित असणं गरजेचं आहे की साइन π मायनस एक्स इक्वल टू साइन एक्स असं ह्याच्यासाठी की साइन एक्स इक्वल टू साइन π/4 काय 1/√2. त्यामुळे एक्स काय मिळाला आपण π/4 इथं पुट केल्यानंतर काय व्हॅल्यू मिळते, साइन 3π/4 आणि त्याची पण व्हॅल्यू काय असणार आहे, 1/√2 कारण की आलेड अँगल्सचा वापर केलेला आहे. ओके, ठीक आहे. सेकंड एक्झाम्पल पाहूया आपण. सिंपल एक्झाम्पल हे पण तुम्हाला परीक्षेला विचारलेलं स्टेट बोर्डला 2 मार्काला. बघा, वी नो दॅट आपण दिलं काय की फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ कॉस एक्स इक्वल टू -1/2. आपण -1/2 आपल्याला काय माहित नाही. मग आपल्याला काय माहिती आहे, वी नो दॅट आपल्याला काय माहिती आहे की कॉस π/3 इक्वल टू काय असतं, 1/2. हे आपल्याला माहिती आहे परफेक्ट. पण आपल्याला कॉस एक्स इक्वल टू -1/2 आपल्याला माहित नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे कॉस π/3 इक्वल टू 1/2 अँड बाय आलेड अँगल्स वी नो दॅट. लक्षात ठेवायचं की आलेड अँगल्स कुठला यूज करायचा. तुम्हाला शंका आहे ना की सर आलेड अँगल्स कोणता यूज करायचा आहे. कोणता यूज करायचा बघा की कॉस एक्स इक्वल टू 1/2 माहिती आहे. पण आपल्याला काय पाहिजे की कॉस एक्स इक्वल टू -1/2 पाहिजे आहे. मग मायनस कॉस एक्स कोणत्या आलेड अँगलच्या टेबलमध्ये येते ते चेक करायचं. ओके, मग ठीक आहे. तर आपल्याला कॉस π मायनस एक्स इक्वल टू मायनस कॉस एक्स आलेड अँगल्स असतात आणि कॉस π प्लस एक्स इक्वल टू काय असतो, मायनस कॉस एक्स. ह्या दोन साठी आलेड अँगल्स असतात, बरोबर आहे ना. मग ठीक आहे, पण एक्स आपल्याला मिळालं. एक्स काय मिळालेलं आहे आपल्याला, π/3 मिळालेलं. ओके, मग पुट करून घेऊया ना इथे. कॉस π मायनस π/3 इक्वल टू मायनस कॉस π/3. ओके, इक्वल टू मायनस साइन आहे तसं कॉस π/3 का असतो, -1/2. ओके, मग बघा झालं ना, पहिलं एक्स मिळालं आपल्याला. एक्स काय मिळालं बघा, हा एक्स नाही आहे कारण की कॉस π/3 इक्वल टू 1/2 येतोय, लक्षात ठेवा. पण आपल्याला काय -1/2 यायला पाहिजे, पण इथे येतोय कॉस π मायनस इथला एक्स काय मिळाला π/3. इथं पुट केला कॉस π मायनस π/3 इक्वल टू इकडे काय एक्स ठिकाणी काय केलं, पुट केलं π/3 म्हणजे मायनस कॉस π/3. पण कॉस π/3 काय असतो, 1/2 म्हणजे -1/2 मिळाला. ओके, ठीक आहे. म्हणजे आता हे तिरकस गुणाकार करा. 3π मायनस π किती येणार आहे, 2π 2π/3. ओके, म्हणजे कॉस 2π/3 काय मिळालं आपल्याला, -1/2 म्हणजे एक्स किती मिळाला, 2π/3 मिळालं. ओके, मग कॉसच्या कोणत्या अँगलसाठी -1/2 मिळाला, 2π/3 साठी -1/2 मिळालं. एक यूज केला हा आलेड अँगल. आता सेकंड यूज करूया. ओके, हा अँड कॉस π प्लस π/3 इक्वल टू मायनस आहे तेच मायनस कॉस π/3 इक्वल टू -1/2. ओके, कॉस π/3 1/2 असते इक्वल टू मग तिरकस गुणाकार करा 3π प्लस π किती येणार 4π/3. ओके, कॉसच्या कोणत्या अँगलसाठी आपल्याला -1/2 मिळाला, 4π/3. म्हणजे आपल्याला एक्स किती मिळालं बघा, सोल्युशन प्रिन्सिपल सोल्युशन 2π/3 आणि 4π/3 मिळाला. हा नसणार आहे, लक्षात ठेवा. कारण हा तुम्ही घेतलेला चुकून, पण हे घेतला तर त्याचं 1/2. पण आपल्याला मिळालं काय पाहिजे, -1/2. आपल्याला इथं या दोन साठी काय मिळालं, ते -1/2 मिळालं. ओके, हेन्स कॉस 2π/3 इक्वल टू कॉस 4π/3 इक्वल टू -1/2 मिळालं. आल्सो पण ते रेंज मध्ये आहे का 0 2π मध्ये ते बघायचं आहे दोन्ही पण. ओके, आल्सो 0 लेस 2π/3 लेस 2π अँड 0 लेस 4π/3 लेस 2π. ओके, हेन्स रिक्वायर्ड प्रिन्सिपल सोल्युशन्स आर काय मिळालं, एक्स इक्वल टू 2π/3 अँड एक्स इक्वल टू 4π/3 विच इज रिक्वायर्ड आन्सर. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया आपण. फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ
कॉट एक्स इक्वल टू -√3. ओके, -√3. ठीक आहे. गिवन इक्वेशन कॉट एक्स इक्वल टू -√3 दिलेलं आहे. मग ते आपण कसं लिहितो, कॉट एक्स म्हणजे 1/tan x. ओके, मग 1 कॉट एक्स म्हणजे काय, tan x इक्वल टू मग रेज -1/√3 लिहू शकतो आपण. ओके, नाव वी नो दॅट, आपल्याला माहिती आहे टॅन, आपण मायनस साठी काहीच माहित नाही, आपण मग प्लस साठीच घ्यायचं. tan π/6 काय असतो, 1/√3 असतो, बरोबर आहे ना. tan π/6 काय असतो, 1/√3. आताच प्रिव्हियस आपण एक्झाम्पल बघितलं त्याच पद्धतीने सोडवायचं बाय युझिंग अलाइड अँगल्स. ओके, पण आपण tan π/6 इक्वल टू काय 1/√3 आपण ते मायनस पाहिजे. ओके, ठीक आहे. मग कोणत्या याच्यासाठी -tan x असतो अलाइड अँगल्स ते बघायचं. tan π-x साठी पण असतो आणि tan 2π-x साठी काय असतो, -tan x. ओके, ठीक आहे. मग देअरफॉर -tan π/6 हे मायनस साइन एक्स काय आपल्या इथं π/6 -tan π/6 इक्वल टू tan, इथं पुट करा π - π/6 इक्वल टू काय असणार आहे, मायनस साइन आहे तसं tan π/6 का असतो 1/√3. ओके, अँड इथं पण पुट करा -tan π/6 इक्वल tan 2π - π/6 इक्वल टू -1/√3 असणार. ओके, ठीक आहे. मग सिम्प्लिफिकेशन करा ना. π - π/6 काय असणार आहे, 6π - π/6 6π - π काय असणार 5π/6. ओके, अँड हे पण सिम्प्लिफिकेशन करा. 6 इंटू 2 पाय काय असणार 12π 12π - π 11π/6 इक्वल टू काय मिळालं, -1/√3 -1/√3. तेच पाहिजे. म्हणजे एक्स काय मिळालं आपल्याला 5π/6 आणि 11π/6. मग ते 0 to 2π मध्ये आहे का ते चेक करूया. असणार आहे. ओके, 0 लेस 5π/6 लेस 2π. नाही म्हणशील कसं की बघा, नाही तर 6 न डिवाइड केलं तर काय 5π ला 6 न डिवाइड करा ना, ते काय 2π मध्येच 2πच्या अगोदरच असणार ना ते व्हॅल्यू. ओके, तसं हे पण काय अगोदर असणार. हा 13π असतं तर ते 2πच्या पुढे गेलं असतं, बरोबर ना. किंवा 12π असतं तरी पण चाललं नसणार आहे. ओके, ठीक आहे. मग ते 0 to 2π मध्ये दोन्ही व्हॅल्यूज आहे, त्यामुळे हेन्स x इक्वल टू 5π/6 अँड x इक्वल टू 11π/6 आर द रिक्वायर्ड प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन. ओके, लक्षात ठेवा, खूप सिंपल एक्झाम्पल असतात प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड करणं. ओके, फक्त इथं अलाइड अँगल्स पार्ट असणं गरजेचं आहे, माहित असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया आपण. फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ sec x इक्वल टू 2/√3. ओके, आता आपण प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड करायचं sec x इक्वल टू 2/√3. लक्षात ठेवा, साइन कॉस आणि टॅन मध्येच कन्वर्ट करायचं. हा तसं सोडवलं तरी पण चालेल, तसंही येणारच आहे, काही अडचण नाहीये. मग त्यासाठी मग तुम्हाला अलाइड अँगल्स पण पुढचे पण पार्ट करावं लागणार. ते मग काय आपण साइन कॉस आणि टॅन पार्ट असेल तर तुम्हाला पुढचे पण त्याचे रेसिप्रोकल घ्यायचे असतात आणि येऊन जातात. ओके, पण मी ते कन्वर्ट करतो कॉस मध्ये. ओके, sec x इक्वल टू 2/√3 तर cos x काय असणार आहे, रेसिप्रोकल काय असणार √3/2. ओके, मग हे लगेच येऊन जाईल. आपल्याला माहिती आहे, वी नो दॅट, आपल्याला काय माहिती आहे की कॉसच्या कोणत्या अँगलसाठी √3/2 असतो, π/6. ओके, cos π/6 इक्वल टू √3/2 अँड युझिंग अलाइड अँगल्स. मला अँगल्स कोणता यूज करायचे की जिथे cos x येईल, कुठे असणार आहे cos 2π - x. ओके, cos 2π - x इक्वल टू cos x असतो, बरोबर आहे ना. मग काय असणार आहे, आपल्याला x मिळालाय π/6, पुट करा ना. cos काय असणार आहे, cos π/6 इक्वल टू cos 2π - π/6 इक्वल टू काय असणार आहे 11π/6 cos 11π/6. ओके, cos π/6 ची व्हॅल्यू काय असते √3/2, म्हणजे cos 11π/6 ची पण व्हॅल्यू काय असणार आहे √3/2. मग x काय काय मिळाला आपल्याला π/6 अँड x किती मिळाला 11π/6. त्या दोन्ही व्हॅल्यू 0 to 2π मध्ये आहे, त्यामुळे हेन्स रिक्वायर्ड प्रिन्सिपल सोल्युशन्स आर काय मिळालं x इक्वल टू π/6 और 11π/6 विच इज रिक्वायर्ड आन्सर. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया आपण. फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ √3 cosec x प्लस 2 इक्वल टू 0. ओके, मग ते व्यवस्थित ते फंक्शन मध्ये आणायचं आहे, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये. √3 cosec x प्लस 2 इक्वल टू 0. 2 तिकडे घेतला -2 येईल आणि परत डिवाइड होईल, म्हणजे cosec x इक्वल टू काय मिळाला -2/√3. cosec हा मिळाला तर sin x इक्वल टू काय मिळणार -√3/2 मिळणार. ओके, ठीक आहे. पण आपण इथं मायनस आहे, पण आपल्याला माहिती आहे का प्लस साठी माहिती आहे. ओके, आपल्याला माहिती आहे, वी नो दॅट, आपल्याला काय माहिती आहे की sin π/3 साठी काय असतो ते √3/2. ओके, मग आल्सो पण आपल्याला मायनस साठी पाहिजे. मग मायनस साइन एक्स कोणत्या अलाइड अँगल साठी असते ते बघायचं. कोणत्यासाठी असतो बघा, sin π प्लस x इक्वल टू काय असतो मायनस साइन एक्स आणि sin 2π - x इक्वल टू काय असतो मायनस साइन एक्स. ओके, ठीक आहे. पण आपल्याला एक्स मिळालेलं इथं काय मिळालं π/3, ते पुट करा इथे sin π प्लस π/3 इक्वल टू मायनस sin π/3. ओके, आणि इथं पण पुट करा अँड sin 2π - π/3 इक्वल टू sin
π/3 आहे, बरोबर आहे ना. पण साइन π/3 काय असतो, √3/2 आणि हे मायनस साइन, त्यामुळे व्हॅल्यू मिळाली म्हणजे. आणि हे सिम्प्लिफिकेशन करा, 3π + π 4π/3. ओके, आणि हे पण सिम्प्लिफिकेशन करा, 2π × 3 केलं 6π, 6π - π 5π/3 साठी काय व्हॅल्यू मिळाली, -√3/2. तीच पाहिजे होती आपल्याला. ओके, ठीक आहे. म्हणजे एक्स काय मिळालं आपल्याला, 4π/3 आणि एक्स काय मिळाला, 5π/3. त्या दोन्ही व्हॅल्यूज आहे का 0 to 2π मध्ये आहे, दोन्ही पण व्हॅल्यूज काय असणार 0 to 2π मध्ये आहेत. ओके, मग रिक्वायर्ड प्रिन्सिपल सोल्युशन आर काय मिळालं, 4π/3 अँड 5π/3 विच इज रिक्वायर्ड प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ गिवन ट्रिग्नोमेट्री इक्वेशन्स. ओके, ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया आपण. फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ tan x = -1. ओके, tan x = -1. आपल्याला माहिती आहे की tan π/4 साठी 1 असतो. ओके, पण आपल्याला इथं -1 आहे. ओके, ठीक आहे. मग आल्डेड अँगल्सचा वापर करावा लागणार आहे. आल्डेड अँगल्स काय असणार आहे, कोणत्या याच्यासाठी ते tan x असतो, tan π - θ = tan 2π - θ. ओके, tan π - θ काय असतो, -tan θ असतो. ओके, आणि tan 2π - θ काय असतो, -tan θ असतो. बरोबर आहे, ठीक आहे. मग आपल्याला θ मिळालाय π/4. पुट करू इथं, tan π - π/4 = काय असणार आहे, -tan π/4 असणार. ओके, इथं x म्हणजेच काय असणार आहे, π/4 असणार. बरोबर आहे. आणि इथं पण पुट करा, tan 2π - π/4. एक्स आपल्याला π/4 आहे, तो पुट करा, -tan x. एक्स म्हणजे π/4 इथं लिहिलेलंच आहे आपण. ओके, ठीक आहे. मग सिम्प्लिफिकेशन करा, 4π - π काय असणार आहे, 3π/4 इकडे काय असणार, -tan π/4. आणि इकडे पण tan 7π/4 = -tan π/4. tan π/4 का असतो 1 आणि मायनस साइन, त्यामुळे आपल्याला एक्स काय मिळाला, 3π/4 आणि एक्स काय मिळाला आपल्याला, 7π/4. ओके, मग x = 3π/4 आणि x = 7π/4. 0 to 2π मध्ये आहे का, आहे. दोन्ही पण काय असणार आहे, 0 to 2π मध्ये दोन्ही एक्सच्या व्हॅल्यू आहेत. ओके, त्यामुळे हेन्स द रिक्वायर्ड प्रिन्सिपल सोल्युशन्स आर काय मिळालं आपल्याला, 3π/4 अँड 7π/4 विच इज रिक्वायर्ड प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ गिवन ट्रिग्नोमेट्री इक्वेशन्स. ओके, बघा आज आपण काय पाहिलं की ट्रिग्नोमेट्री इक्वेशन ची डेफिनेशन पाहिली, सोल्युशन्स पाहिले. तसेच आपण दोन टाईप आहेत कशाचे सोल्युशनचे. फर्स्ट आहे तो प्रिन्सिपल सोल्युशन, सेकंड आहे तो जनरल सोल्युशन. तर आज आपण काय पाहिलं, प्रिन्सिपल सोल्युशन्स पाहिले ट्रिग्नोमेट्री इक्वेशनचे. बरोबर आहे, ते पाहिलं. त्याची रेंज काय पाहिजे सोल्युशनची, 0 to 0 x 2π मध्ये पाहिजे. ओके, मग ते डेफिनेशन पाहिले, त्यावरचे एक्झाम्पल आपण पाहिलेले आहेत. ओके, ठीक आहे. असेच एक्झाम्पल तुम्हाला मी आता होमवर्कला पण देणार आहे, ते तुम्ही प्रामाणिकपणे सॉल्व्ह करा. पण महत्वाचं काय की आलेले अँगल्स येणं खूप गरजेचं आहे. ते आलं तर तुम्हाला हा पूर्णपणे पहिला पार्ट आहे ट्रिग्नोमेट्री इक्वेशन्स अँड द सोल्युशन, तो लगेच येणार आहे. ओके, इथे आपला प्रिन्सिपल सोल्युशन हा पॉइंट संपलेला आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण जनरल सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्री इक्वेशन्स पाहणार आहोत. त्यामध्ये आपण खूप रिझल्ट आहेत, त्यामध्ये ते रिझल्टचे प्रूफ वगैरे पाहणार आहोत व त्यावरील एक्झाम्पल आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. ओके, थँक्यू सो मच.